कधी असं वाटतंय का, की मनात विष साचलंय, रागाचं, भीतीचं, दुःखाचं, आठवणीचं. औषध घेतो म्हणून समजूत काढतो, वेळ देतो पण तरी आत जळजळ थांबत नाही. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तुम्ही इथे चुकीचं औषध शोधताय. कारण विष हे उतरत नाही, ते गोळीने विष उतरत नाही. शब्दांनी विष उतरत नाही, पळून जाऊन विष उतरतं. हे दृष्टी बदलली की. आणि ज्या क्षणी दृष्टी बदलते त्या क्षणी श्रीहरी धावून येतो. आजची ही ओवी विषावरची नाही, ती विष उतरवणाऱ्या दृष्टीवरची आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ ऐकताना मध्येच थांबू नका, कारण ही ओवी तुकड्यात ऐकली तरी अर्थ उरत नाही. चॅनेलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. कारण इथे फक्त ओवी ऐकणं नाही, तर ती विष उतरवणं आहे. या जाणून आईशी प्रौढी तो दृष्टी सवेची विष पेढीतो धावला श्रीहरी गारुडी पातला की. हे जाणून आईशी प्रौढी म्हणजे ज्ञानेश्वर माऊली ते एका शब्दात सगळं सांगून टाकतात. प्रौढी म्हणजे वय नाही, प्रौढी म्हणजे अनुभव नाही, प्रौढी म्हणजे पुस्तकातलं ज्ञान नाही, प्रौढी म्हणजे जगाकडे पाहण्याची पातळी बदलणं. जोपर्यंत माणूस बाहेरचं बदलू पाहतो तो बालकच असतो, आणि ज्या क्षणी तो स्वतःची दृष्टी बदलतो तेव्हाच तो प्रौढ बनतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अशा प्रौढी कळताच माणूस विषयाशी लढत नाही, तो विष ओळखतो. आणि जो दृष्टीसवेची विष फेडत असतो ही दृष्टीसवेची विष फेडी ही ओळ फार खोल आहे. इथे औषध नाही, इथे मंत्र नाही, इथे तंत्र नाही, इथे फक्त दृष्टी आहे. दृष्टी म्हणजे डोळे नाही, दृष्टी म्हणजे अर्थ लावण्याची पद्धत, घडलेली पाहण्याची दृष्टी, सहज झालेल्या स्वीकाराची दृष्टी. विष कुठून येतं ते बाहेर येत नाही, ते आत तयार होतं. अपेक्षा तुटली की विष तयार होतं, अपमान झाला की विष तयार होतं, भीती वाढली की विष तयार होतं. आणि आपण काय करतो, त्या विषावर मलम लावतो, मनोरंजन, भटकणं, वेळ काढणं. पण माऊली म्हणतात, हे विष उतरत नाही जोपर्यंत दृष्टी बदलत नाही. जो माणूस म्हणतो ते माझ्या बाबतीत का, तो विष वाढवतो. जो माणूस म्हणतो हेही जाणार आहे, ते विष पेटतो. हीच दृष्टी आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, जो दृष्टीसवेचे विष पेढीतो पाहता क्षणी विष ओळखतो आणि त्यात अडकत नाही. आणि पुढची वळ येते, तो धावला श्रीहरी गारुडी. श्रीहरी धावतो याचा अर्थ असा नाही तो देव कुठे दूर बसला होता. त्याचा अर्थ असा आहे, तो जिथे दृष्टी शुद्ध होते तिथे ईश्वर प्रकट होतो. गारुडी म्हणजे सापाला मारणारा नव्हे, गारुडी म्हणजे विष उतरवणारा. ईश्वर समस्या सोडवत नाही, तर दृष्टी बदलवतो, आणि दृष्टी बदलली की समस्या स्वतःच छोटी होते. पातलाकी म्हणजे तोच क्षण, उशीर नाही, वाट पाहणं. ज्या क्षणी माणूस म्हणतो या माझ्या बाबतीत घडलं, पण मी या मागचा अर्थ शोधतो, त्या क्षणी श्रीहरी प्रकट होतो. ही ओवी आपल्याला सांगते, तू देवाला शोधू नको, तू दृष्टी शुद्ध कर. विष बाहेर नाही, ते आत आहे, आणि आतले विष आतूनच उतरावं लागतं. ज्ञानेश्वर माऊली औषध देत नाही, ते जागृती देतात. आज आपण सगळे कुठल्या ना कुठल्या विषात अडकलो, कोणी रागात, कोणी भीतीत, आणि कोणी अपमानात. पण ही ओवी सांगते, विष फेडण्याचा मार्ग आहे. तो मार्ग म्हणजेच अर्थ बदलणे. जिथे तू म्हणतो हे माझं नशीब, तिथे विष वाढतं. जिथे तू म्हणतो हे मला घडवायला आले, तिथे विष उतरायला लागतं. आणि जिथे विष उतरायला लागतं तिथे श्रीहरी धावून येतात. ही ओवी संपत नाही, ती रोज घडत असते. प्रश्न एकच आहे, तुझी दृष्टी बदलली का? मित्रांनो, जर आजच्या या ओवीतून तुमच्या मनातला थोडासा तरी विष उतरला वाटत असेल, तर समजा श्रीहरी पातले आहे. हा व्हिडिओ शेअर करा ज्यांच्या मनात आज जळजळ आहे. आणि अशा ओवींमधून तुम्हाला रोज दृष्टी बदलायला तयार होत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आपले मनोगत आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कारण ज्ञानेश्वर माऊली विष दाखवायला नाही तर विष उतरवायला आले आहेत. धन्यवाद.